नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की शासनाने महा-डीबीटी मार्फत एक नवीन योजना सुरू केली आहे। ज्या ठिकाणी एक अर्ज करून अनेक योजनांचा लाभ आपण घेऊ शकतो। मग या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण अर्ज कोठे करावा, कशा प्रकारे करावा, तसेच या ठिकाणी 50 ते 90% अनुदान कसे आपल्याला मिळवता येईल, तसेच या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र आपल्याला लागतील आणि या ठिकाणी आपण कोणत्या कालावधीमध्ये हा अर्ज आपण सादर करू शकतो आणि हा अर्ज आपल्याला कोठे सादर करता येईल याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। तर मित्रांनो, बघूयात अर्ज एक योजना अनेक ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाने कृषी विभागामार्फत सुरू केलेली असून कृषी विभागाने सदर ही योजना महा-डीबीटी पोर्टलवर सुरू केलेली आहे। मग शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी या योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याचा प्रयत्न केला असून आणि ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणक प्रणाली विकसित केलेली असून त्यामुळे शेती निगडीत असणाऱ्या विविध बाबींसाठी शेतकऱ्यांना महा-डीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाकडून कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। मग मित्रांनो, या योजनेचे ठळक मुद्दे काय आहेत तर महाराष्ट्र शासनाकडून कृषी विभागाच्या वतीने एकात्मिक संगणक प्रणाली विकसित व्हावी, महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी शेती निगडीत बाबींसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे। मग कृषी विभागाकडून महा-डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या योजनेखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने व अर्ज केल्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत त्यासाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे। या संगणकीय प्रणालीद्वारे त्यांना आपल्या शेती संदर्भात आपल्या पसंतीच्या बाबी निवडण्याचे स्वातंत्र्य दिलेले असून त्यांनी शेती निगडीत विविध बाबींसाठी अर्ज करण्याचे आवाहन शासनामार्फत कृषी विभागाकडून केले आहे। त्यासाठी कृषी विभाग तत्परतेने कामही करत आहे। तर मग मित्रांनो, आपल्याला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यासाठी आपण एकदाच अर्ज हा महा-डीबीटी पोर्टलवर आपण आपली माहिती सादर करायचा आहे। त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या योजनांचा लाभ या ठिकाणी घेऊ शकतो। तर मग या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्र गरजेचे आहे तर स्वतः शेतकऱ्याचा जमिनीचा सातबारा व आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असावा, नॅशनल बँकेचे पासबुक, अर्जदार मागासवर्गीय असल्यास त्यांच्या जातीचा दाखला, तसेच पॅन कार्ड। मग या ठिकाणी अशा प्रकारचे कागदपत्र आपल्याला लागतील। मग आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर आपल्या योजनांसाठी अर्ज केलेला नसेल अशा शेतकऱ्यांनी त्वरित आपला अर्ज महा-डीबीटी पोर्टलवर सादर करण्याचे आवाहन केलेले आहे। तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे शासनाचे म्हणणे आहे। ज्यावेळी शेतकरी महा-डीबीटी पोर्टलवर आपली नोंदणी करतो त्यासाठी तो त्या लॉटरीसह त्या ठिकाणी ग्राह्य धरला जातो। मग या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःचा मोबाईल, जमिनीचा सातबारा, उतारा, आधार कार्ड असावे। सदरचा अर्ज आपण शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र अथवा ग्रामपंचायत, CSC सेंटर किंवा ग्राहक सेवा केंद्र यांच्याशी संपर्क साधून हा अर्ज भरून घ्यायचा आहे। हा अर्ज आपण महा-डीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर भरायचा आहे। शेतकरी महा-डीबीटी पोर्टल संकेतस्थळावर शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करून आपला अर्ज सादर करावा लागणार आहे। तर मग मित्रांनो, आधी आपण आपले त्या ठिकाणी नाव नोंदवून घ्यायचे। नंतर या ठिकाणी शेतकरी योजना जे आहे त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अनेक योजना दिसतील। मग कोणकोणत्या प्रकारच्या योजना आहेत दिसतील त्याविषयी आपण माहिती बघू। म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ठिबक सिंचन प्रणाली, तुषार सिंचन प्रणाली, ट्रॅक्टर योजना, ट्रॅक्टर अवजारे, मनुष्यचलित अवजारे, कांदा चाळ, रोपवाटिका, कडबाकुट्टी मशीन, शेतातील पाईपलाईन, विहिरीतील इलेक्ट्रिक मोटर, स्प्रिंकलर, BBF पेरणी यंत्र, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, तसेच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना या ठिकाणी महा-डीबीटी या पोर्टलवर आपल्याला दिसतील। तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, रफ्तार राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना,
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना वैयक्तिक शेततळे, तसेच RKVY प्लॅस्टिक लाइनिंग टू फार्म पॉन्ड, डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना, अशा या सर्व योजनांचा लाभ आपण या ठिकाणी एकाच ठिकाणी अर्ज करून घेऊ शकतो। तर मित्रांनो, आपण लवकरात लवकर या महाडीबीटी पोर्टलवर आपला नाव नोंदवा आणि त्या ठिकाणी अर्ज करून आपल्याला या ठिकाणी या योजनांचा लाभ घ्या। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशीच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। धन्यवाद।